विघ्नहर्ता सुखकर्ता बुद्धीचा देवता श्री गणेश लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे। सर्व संकटांचा नाश करणाऱ्या या दैवाला पूजेतही अग्रक्रमाचा मान आहे। येत्या 27 ऑगस्ट रोजी मंगलमूर्ती श्री गणेशाचे आगमन होत आहे। घरोघरी श्री गणेशाची श्रद्धापूर्वक प्रतिष्ठापना केली जाते। वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे जनतेचा कल वाढतो आहे। अनेक मूर्तिकार जनजागृतीचे उद्दिष्ट समोर ठेवून पाण्यात टाकता सहज विरघळणाऱ्या तसेच पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या सुबक आकर्षक श्रींच्या पर्यावरण चळवळीचा प्रवास अकोल्यातही अशाच ध्येयाने झपाटलेल्या लाल माती महिला मूर्तिकार आहेत। रेवती नीरज भांगे असं त्यांचं नाव। स्थानिक बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयातून रेवती भांगे यांनी 2017 साली DPEd पूर्ण केले। छंदाला व्यावसायिकतेची जोड दिली। शहरातील अनेक संस्था संघटनांकडून गणेशोत्सव पर्वात लाल माती शाळा महाविद्यालयामध्ये लाल मातीची गणेश मूर्ती निर्मिती करून त्या मातीच्या गणेश मूर्ती निर्मितीसाठी पर्यावरणपूरक चळवळ राबवित कार्यशाळा घेतात। अशातच रेवती भांगे लाल मातीपासून गणपती बाप्पांच्या आकर्षक मूर्तींची निर्मिती करीत आहेत। अर्ध्या फुटापासून जवळपास 2 फुटापर्यंत आकाराच्या मोजक्या पण लक्षवेधी मूर्ती त्या विलक्षण तन्मयतेने घडवतात। फाईन आर्ट पदविका आर्टिस्ट असलेल्या रेवती भांगे पर्यावरण चळवळ राबवित आहेत। मागील 8 वर्षांपासून त्यांचा हा पर्यावरण चळवळीचा प्रवास सुरू असून त्यांच्या हातून असंच कार्य घडत राहो ह्याच शुभेच्छा। हे माझं 10वं वर्ष आहे। मी लाल मातीच्या मूर्त्या बनवत असते। ही जी माती तुम्ही बघत आहे ही इथे मिळत नाही, मी ही बाहेर गावून मागवते। याचा मागचा माझा एवढाच उद्देश आहे की सगळ्यांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणपतीची बाप्पाची स्थापना करायला पाहिजे, जेणेकरून POP ला आळा बसला पाहिजे। POP मुळे नदी, तलावाचे, समुद्राचे प्रदूषण वाढत आहे। त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावं लागत आहे। जसं की तुम्ही जेव्हा मूर्ती घ्यायला बाहेर जाता तर वाहतुकीमुळे जे पेट्रोल ट्रॅफिक जाम होते त्याच्यामुळे पण आपल्याला श्वसनाचे आजार होत आहे। माझा एवढाच उद्देश आहे की तुम्ही जेव्हा गणपतीची मूर्ती तुमच्या घरी घेऊन जाता त्याचं विसर्जन तुम्ही 10 दिवसानंतर तुमच्या घरी जेव्हा करता त्याच्यासोबत आम्ही सगळ्यांना दरवर्षी जसं पूजेसाठी वनस्पती लागतात, कर्दळीचे खांब आहेत, तुळस आहे, त्याच्या बिया आम्ही देतो। या वर्षी तर आम्ही 30,000 लिलीच्या बिया सगळ्यांना वाटणार आहे। त्याचा मूळ उद्देश असा आहे विसर्जनानंतर तुम्ही जी माती राहते ती घरीच तुमच्या गार्डन मध्ये किंवा कुंडीमध्ये त्याचं विसर्जन केल्यानंतर ती मातीमध्ये तुम्ही त्या बिया पेरा, ज्याच्यामुळे जे झाड येईल ते बाप्पाचा आशीर्वाद म्हणून सदैव तुमच्या लक्षात राहील की नाही आपण मागच्या वर्षी हे बाप्पाचं विसर्जन केलं होतं, त्याचं हे झाड आलेलं आहे, ते तुम्हाला एक वेगळाच आनंद देईल। तरी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही पर्यावरणपूरकच आपला गणेश उत्सव व्हायला पाहिजे। साधारणतः माती आम्ही ही बाहेरगावावरून मागवतो, त्याच्यामुळे मी जास्त जे मूर्त्यांचे रेट ठेवले ते खूप वाजवी दरात ठेवले आहे, जेणेकरून माझा जो कच्चा माल लागलेला आहे मी त्याच्या पुरतच तो खर्च काढते। बाकी तर मी जास्त काही घेत नाही। आणि त्याचा मागचा उद्देश एवढा आहे की तुम्ही तुमच्या घरी पर्यावरणपूरक मातीची मूर्ती बसवायला पाहिजे आणि प्रदूषणाला आळा बसवायला पाहिजे।